दसऱ्याची तयारी कोणाकोणाची चालली. माझी तर भांडी काढली ती घासायला. आता गौराय गणपतीलाच भांडी सगळी पुसून काढली होती. पोरांनी आणून सगळे ह्याच्यात टाकले. ते आरुषने पार्थनी मोकळी करून देत होते त्यांच्यापाशी. त्यांनी सगळे बाहेर आणून सगळे ह्यात ठेवले. ते त्यांना ठेवता येत ना नीट. सगळे ह्यात टाकले ती भांडी. आता गोळा करून घासायची. घरी झाले सगळं धुवून. भांडी कपडे मोटर चालू केली. पटापटा उरकते मी तरी. काल एक खोली धुवून काढली. एका खोलीतला पसारा सगळ्या दुसऱ्या खोलीत ठेवला. आणि आता आज भांडी. पण दसरा इतकं स्वच्छ ना कधीच होत नाही. का सगळं मोकळं केले. ती कालच धुवून ठेवले. ती डेरा कापड गुंडाळल्यामुळं तसं झाले ना. आता डेऱ्यातलं कोणच पाणी पित नाही. पण ते तिथं पालथा घालून ठेवलाय. का सगळं पुष्ट हे हातरून धुवून कालच हे करून ठेवले. हे आता इकडलं पण नीट ठेवायचं. या इथली पण सगळे भांडी सगळं मोकळं करून नेली. सांडग्याला एक भरणी आणि आपल्या हळदीची एक भरणी. एकाला 2 भरण्या घासल्या होत्या. गॅस घासून घेतलं होतं. हे भरून ठेवला. आता चालू आहे दसरा. बघू आता भांडी कधी होते. ती उशीर लागतोय भांड्याला. आणखी नाही भांडी. ती एक ठिकात भांडी ती. आणि एक पिंपो भरलाय भांडीने. ह्या खोलीत सगळा काल राडाच होता. सगळा पसारा होता या खोलीत. आज जरा थोडे झाले का मिशनीवर कसं ठेवले. बाजार मोकळाच केला नव्हता मी. आता भांडी घासाय काढायच्यात त्यामुळं बाजारच काढला नव्हता कॅरीबॅगेत. म्हणजे तसाच होता. आता म्हणलं वाळवायचा आणि भरवून ठेवायचा. त्याला आता भांडी झाल्यावर काढते. उरकते पटापट भांडी. झाले ते आपली भांडी घासून. झालेत म्हणजे आणखी राहिली ती. हे आज एवढी काढलेली एवढीच झाली. तर ती पण नंतर ना पाहुणे आली. ते राहिली बाकीची. आता ती उंदच्याला घासायची. आताच पाहुणे गेली ना आतमध्ये भांडी आणून ठेवली. मग आता हे आता बरं. आता डबं काय ह्यातलं मोकळंच ठेवायचं. कारण आता दिवाळी आली जवळ. दिवाळीतला नाही का किती स्वच्छ होतं सगळंच. सगळे घाणी घरातले निघते. गौराय गणपतीला करतो तरी इतकी होत नाही त्यावेळेस. आता सगळं स्वच्छ होते. आता बरं किती सगळं ठेवते. बरं बघा आज कोण आजारी कोण म्हणलं. बघा आज ना कपडे धुवून टाकले सगळे. वाळले. ती सकाळ सकाळ धुवून टाकली. हो का इकडं आणखी नाही. ती बघा खाली आहे ती. आणखी इकडं आहे ती. तरी बारके कपडे धुवायचे राहिले. तर काही दुपटी सगळी धुवून टाकली ती. या दुपट्यावर नाही का पार्थचं नाव आहे. उलट दिसते आता पी. पार्थच टाकलं होतं नाव. सगळे पार्थची ती दुपटी.
तिकडे पण आहेत आणखी वणीवर. चला म्हटलं आता कपडे झाले. ह्या 2-3 दिवस झाले ह्या राड्यात ना रानात गेले नाही. जरा रानात धनं काढाय आले तर का बघायचे तर चालली मी रानात. म्हणजे चालत आपलं एक व्हिडिओ जरी काढा तर कपडे काढायला लागते. नाही वाळले ती सगळी वाळून कडक झाली. उरले पडले एवढ्या 2-3 दिवसात ना उरले पडले. नाहीतर म्हणलं होतं कपडे धुयला येतात का नाही धुयला येतात का नाही पण आले ते धुयला सगळे कपडे. किती कपडे घेतले ना भांडी ना कमी पडते ती पण दसऱ्यात नको वाटते इतकंच हे होतं. किती गवत आणि ते पावसाच्या शितोड्याने रे बाबा काढून काढून कटाळा येतोय. चालली होती का माझ्या पुढे एक का मागं एक. चला चला चल बनू बाय. हो का टोमो आहेच माझ्या संग. बनी थांबली तिथंच मागं. टोमो आलाच माझ्या संग मागं. म्हणलं एखादी चक्कर मारून यावं कारण आता 2-3 दिवस झालं रानात गेले नाही ना ऊन पटायला लागले. मग धनहीच कटलं होतं ते आता काढाय आले तर का बघायचे तर कुठं 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 राहिलेलं तेवढंच होते. तर त्याला म्हणलं बघून यावं आलं असलं तरी काढायचं आणायचं घरी. तो गेलाय माझ्या पुढं. कुठे गेला तर मग पुढं सांगाच असते ती बनी टोम्या मोत्या मेला. मोत्याच्या जागेवर दुसरा आणला तर ती छोटं पिल्लू आहे त्याचं नाव पोरांनी ठेवले आमदार. आमदार म्हणलं की तो पळतोय लगेचच. कसं मस्तपैकी उकडायच्या मोपची झाली ती नीतीच आज उकडायला. विहिरीकडं पण लय दिवसात ना आले. जसं पाऊस पडतं तसं विहिरीकडं आलेच नव्हते. एका चिमणीचं घरटं खाली पडले पाण्यात. ते का ते विचारे अबदून करते त्या खाली पडलं काढू ती. पलीकडनं लय घरटी दिसते ती. किती एवढी काडी आणून तयार करते ते लय पावसाळ्यात. वाव किती छान आहे. छान बनवली ती घरटी. मी आलीच नाही विहिरीकडे. जसा पाऊस पडतोय तसं मी विहिरीकडं मोटरचा आमच्यासारखा घोटाळा होतो. टम्या काय आहे तुझं खाली काम. ये टम्या चल नाही तुला काय करत ये ना. किती छान घरटी ती. हो खेकडा कसं चालतोय मला दिसतोय का ना काय माहिती. चाललंय गेला खाली गेला खेकडा गेला. खाली गेला बाई. आता तो का किती आता गटात तर पाऊस लय पडला तिथवर पाणी जातं आणि ते लय दिवसाचं घरट आहे. काही खाली नवीन चालू आहे ना लय दिवसाचं त्या खालीच दुरुस्ती चालू आहे. कारण पोरं पाव येत होते ना तेव्हा ते वरचं होतं ते आता खाली चालू आहे. किती बांधली ती किती छान बांधतात. आणि त्यात आणखीन कप्प असतात वेगळं. आपण आता ते विहिरीतनं काढू तेव्हा तिकडं आहे पलीकडं ते काढून बघूच आपण त्यात किती कप्प असतात. त्यात पण ना
निदान 2 तरी असं खोल्या असल्याने असते त्या. हॉल, बेडरूम, किचन अशा खोल्यात येत पण असते. चला आपण बघू. काय काठी इथं हे पाखरांना लावली होती. मकाले खातात ना, मका खाऊ नये म्हणून पाखरांना लावली होती काठी. हे कडवाळ, तिकडं मका. आपण तुम्हाला काढल्यावर मी दाखवते, नाही तर माझा मोबाईल त्याचा पाण्यात. काढते मी बघा. काढलं मी पाण्यातनं. काढलं असं टोम्या घेऊन पळायला लागला होता. काटेला लावलं होतं ना आम्ही. टोम्या उचलून पळायला लागला होता. विचाराने बघा की किती कष्टाने बघा किती छान आहे का, किती मस्त आहे. तर नाही मी घरच्या झाडावर नेऊन अडकवते. तुम्हाला मी आतलं दाखवते का. तर कधी अलीकडं पण किती छान केली आहे काही या साईडला. मस्त असतं आतमध्ये. रानात ना चक्कर मारल्याशिवाय करमत नाही. काय काम नसलं तरी ना आपल्या कॅमेऱ्याला काहीतरी लागलेलं की शेतकरी म्हणल्यावर रानात ना चक्कर मारायच लागती. काय ना काय पण हो का, कोथिंबीर एक सापडली होती विहिरीवरच राहिली काय की तिथंच राहिली. घरटही झालं, खेकडा दिसला ना आता तिथंच राहिली. पण काय ना काय काम चालूच राहतं. जाते मी आता घरी. आरुष झोपेतनं उठला असं. चला.